पुढचं चॅप्टर स्टार्ट करतोय आपण ऑप्टिक्स. हे फिजिक्स सेकंडचा पार्ट आहे. पहिले जे 2 चॅप्टर होते मेजरमेंट्स अँड मॅथमॅटिकल मेथड्स ते फिजिक्स फर्स्ट पार्टचे होते. आता हे सेकंड पार्टचं आहे. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे 25% सिलेबस कमी झालेला आहे. तर याच्यातला बराचसा पार्ट रिडक्ट झाला आहे, रेड्यूस झाला आहे, कमी झालेला आहे, कट झाला आहे, नॉन इव्हॅल्युएट यावर्षी. तर जेवढा पार्ट आहे तेवढा मी शिकवतो. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं तुम्ही. जेवढा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच शिकवावं लागेल आपल्याला, कारण काही कन्सेप्ट 10वीच्या पण आहेत त्या त्यांनी नॉन इव्हॅल्युएट करून ठेवल्या आहे. ते सेकंड पार्ट असतो, कठीण असतो फिजिक्सचा पार्ट. लक्ष देऊन आणि रोज रीडिंग करणं तुमचं काम राहील. जो सिलेबस कमी झाला आहे तो मी तुम्हाला PDF पाठवून देईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला टेक्स्टबुक वापरत असाल तर मार्किंग करून घ्यायचे. आपल्याला डायरेक्ट 9.4 पासून आहे. त्यात पहिला असं आहे प्रॉपर्टीज ऑफ इमेज formed due to reflection. रिफ्लेक्शनचा अर्थ कळतो तुम्हाला? रिफ्लेक्शन कुठून? फ्रॉम प्लेन सरफेस. प्लेन मिरर असेल किंवा प्लेन सरफेस असेल तर त्याच्यामधून लाईटचं जेव्हा रिफ्लेक्शन होतं तर काय मिळते? इमेज मिळते. त्या इमेजच्या प्रॉपर्टीज म्हणजे जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता, प्लेन पाहिजे, कर्व नाही पाहिजे, तर इमेज तयार होते. त्या इमेजच्या प्रॉपर्टीज काय काय आहे? तर पहिली प्रॉपर्टी अशी, द इमेज formed due to reflection of light from plane surface is virtual and laterally inverted. म्हणजे तुम्ही आरशासमोर उभे राहिले, प्लेन मिरर समोर उभे राहिले. प्लेन मिरर हा काय आहे? रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. त्याच्यापासून जी इमेज तयार होते ती इमेज कशी असते? व्हर्च्युअल असते, म्हणजे नॉट रिअल, आभासी म्हणतो त्याला. अँड लॅटरली इन्व्हर्टेड मीन्स साईडची आदला बदल होते. जी लेफ्ट साईड आहे ती राईट दिसते, जी राईट साईड आहे ती लेफ्ट दिसते. तुम्ही जेव्हा स्वतः उभे राहाल तर ते कळणार नाही, कारण तुम्हाला लहानपणापासून तुमची इमेज तशीच पाहायची सवय होऊन गेली. दुसऱ्याने जर कोणी पाहिलं तर त्याला ते जाणीव होते की याची डावी आणि उजवी बाजू आदला बदली झाली किंवा एक्सचेंज झाली. तुम्ही दुसऱ्याला उभं करा आणि त्याला पहा तर तुम्हाला दिसेल आरशाचा वेगळाच दिसतो ना, असा वेगळाच दिसतो. स्वतःला मात्र तुम्ही तसंच समजाल. ते कळत नसेल तर असं करायचं, असं नाव काढायचं, आरशा समोर ठेवायचं. हे असं दिसणार नाही, हे नाव तुम्हाला असं दिसेल. हे संजयाचं आहे ते हा स इकडे जाईल आणि असं दिसेल ते, किंवा असं काढा ते सरळ दिसेल. म्हणजे साईडची जी लेफ्ट अँड राईट साईड काय होते? एक्सचेंज होते. पहिली प्रॉपर्टी होती. सेकंड प्रॉपर्टी अशी, द इमेज फॉर्म्ड फ्रॉम द प्लेन सरफेस इज ऑफ सेम साइज ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची साईज जेवढी असेल तेवढीच कोणाची साईज असते? इमेजची. तुमची हाईट जेवढी असेल
तेवढीच त्या इमेजची पण हाईट दिसेल. असं नाही होणार तुम्ही 4 फूट आहे तिथं 8 फूट दिसत आहे असं होणार नाही. ते प्लेन सरफेस नसेल तर तसं होऊ शकतं, कॉन्व्हेक्स किंवा कॉन्कॅव्ह मिररच्या बाबतीत. याच्या बाबतीत नाही होत. तिसरी प्रॉपर्टी अशी आहे, द इमेज इज सिच्युएटेड ॲट सेम डिस्टन्स as that of distance of object from plane surface, but in opposite side. म्हणजे असं, हा आरसा असेल समजा, मिरर असेल, मिररपासून हात इतक्या अंतरावर आहे, तितक्याच अंतरावर मागं तुमची इमेज राहील, त्या हाताची इमेज राहील. तुम्ही दूर गेलात आरशापासून, ती इमेज पण काय होते, दूर जाते. मग प्रॉपर्टीज ऑफ इमेज फॉर्म बाय द प्लेन सरफेस. 3 प्रॉपर्टीज आपण शिकलो. द इमेज इज व्हर्च्युअल अँड लॅटरली इन्व्हर्टेड. महत्त्वाचं, इमेज कशी आहे, व्हर्च्युअल नॉट रिअल अँड लॅटरली इन्व्हर्टेड. Then image is of same size as that of object. The image is situated at the same distance as that of distance of object from the plane surface, but in opposite side or direction. So these are the properties of images. पुढचा क्वेश्चन वाचा बघा. State the formula for number of images formed when object is kept between 2 plane mirror inclined at angle theta. म्हणजे काय अर्थ होतो बघा. 2 प्लेन मिरर आहे, हा एक प्लेन मिरर आहे समजा, हा दुसरा प्लेन मिरर आहे, आणि यांच्यात असा अँगल होतोय, दिसतोय अँगल. हा अँगल कितीचा आहे, 180चा. हा काहीतरी असेल, आता हा कितीचा राहील, 90 डिग्रीचा राहील. असा अँगल आहे, समजलं तुम्हाला. असा प्लेन आहे मिरर, दुसरा प्लेन मिरर, हा इथं अँगल तयार होतो दोघांमध्ये थीटा. आणि याच्यात समोर वस्तू ठेवली तर तुम्हाला मल्टिपल इमेजेस मिळतात ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपल्याला त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे की किती इमेजेस मिळू शकतात जर 2 प्लेन मिररमध्ये कितीचा अँगल असेल, थीटाचा. मग तो अँगलवर डिपेंड आहे की ह्या 2 प्लेन मिररमध्ये हा अँगल किती डिग्रीचा आहे, त्याच्यावर किती इमेजेस मिळतात, त्याचा फॉर्म्युला असा आहे. मग असं पहिलं बघा, लेट कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड. तर व्हॅल्यू ऑफ एन, कॅपिटल एन, ती अशी फाइंड करायची असते. पहिले तर स्मॉल एनची व्हॅल्यू काढायची. एन इज इक्वल टू 360 अपॉन थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन द 2 प्लेन मिरर्स. आता याच्यात एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस फाइंड करायचे असतील तर त्यासाठी फॉर्म्युला आपल्याला बघा. मग नंबर ऑफ इमेजेस कसं डिटरमाइन करायचा. आपला टाइम सेव्ह व्हावा म्हणून मी ऑलरेडी लिहून घेतलं, म्हणजे तेवढा व्हिडिओची लेंथ कमी होते, डाटा कमी यूज होतो आणि जास्त शिकून होतं. तर कॅपिटल एन म्हणजे काय ते तुम्ही नंबर ऑफ इमेजेस फॉर्म. मग त्यासाठी स्मॉल एनची व्हॅल्यू काढायची. ती कशी काढायची, 360 अपॉन थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन द 2 प्लेन मिरर्स. हे 2 प्लेन मिररमधला हा अँगल, इथला अँगल. समजा हा एनची व्हॅल्यू कशी असेल,
इव्हन इंटेजर असेल, इव्हन कळतं तुम्हाला 2 4 6 ना, तर नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n-1. ह्या व्हॅल्यूतून -1 करायचं, ॲन्सर येईल तुमच्याकडे. समजा याची व्हॅल्यू 8 आली, मग 8 - 1 किती इमेजेस तयार होतील? 7. पण जर समजा n कसं असेल, ऑड इंटेजर असेल, ऑड कळतं तुम्हाला 1 3 5 7 असे नंबर ऑड इंटेजर असेल, आणि जर ऑब्जेक्ट कशावर ठेवला असेल? अँगल बायसेक्टरवर. म्हणजे असा, हे 2 प्लेन मिरर्स आहेत, काढली होती आपण फिगर. हा जो असतो हा अँगल बायसेक्टर, याच्यावर ऑब्जेक्ट असेल तर नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n-1. या n मधून 1 मायनस करायचा. समजा ऑब्जेक्ट अँगल बायसेक्टरवर नसेल, हा अँगल बायसेक्टर होता आणि इथं ऑब्जेक्ट ठेवला तुम्ही की जो कशावर नाही आहे? अँगल बायसेक्टरवर नाही आहे, तर नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू स्मॉल n. जी n ची व्हॅल्यू असेल तेवढ्यात काय तयार होतील? इमेजेस. समजा n ची व्हॅल्यू इंटेजरने आली, म्हणजे 1 2 3 4 5 6 असं नाही आलं, पॉईंटमध्ये उत्तर आलं, तर n इज नॉट अन इंटेजर, देन इमेजेस इज इक्वल टू m. m म्हणजे इंटिग्रल पार्ट ऑफ n. आता याचे एक्झॅक्ट कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष ॲक्च्युअल काय घ्यावं लागेल? न्यूमेरिकल्स घ्यावे लागतील. ते पण घेऊन टाकू आपण लगेच, म्हणजे लगेच समजून जाईल. सध्या हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कशाचा फॉर्म्युला आहे? नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड वेन ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन द 2 प्लेन मिरर्स इन्क्लाइन्ड ॲट अँगल थिटा. त्यासाठी पहिले काय करायची? स्मॉल n ची व्हॅल्यू काढायची. ती कशी काढायची? 360/θ. थिटा म्हणजे या 2 प्लेन मिररमधला अँगल, तो दिलेला राहील तुम्हाला. मग ही n ची व्हॅल्यू कशी आहे त्याच्यानुसार नंबर ऑफ इमेजेस ठरतात. n इव्हन असेल सगळ्या पोझिशनसाठी n-1 इमेजेस झाले. n ऑड असेल आणि जर ऑब्जेक्ट कशावर असेल? अँगल बायसेक्टरवर, तर n-1 दॅट इज द नंबर ऑफ इमेजेस. आणि ऑब्जेक्ट अँगल बायसेक्टरवर नसेल, जी व्हॅल्यू आली असेल यांची तीच काय राहील? कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ इमेजेस. ते बघा आपल्याला एक्झॅक्ट न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे नंबर ऑफ इमेजेसवर. मग क्वेश्चन असे विचारतील, इस्टिमेट द नंबर ऑफ इमेजेस इफ 2 प्लेन मिरर्स आर inclined at theta is equal to 35 degree. 35 डिग्रीचा अँगल आहे 2 मिरर्समध्ये, तर कुठे राहील? म्हणजे किती नंबर ऑफ इमेजेस तयार होतील? मग त्यासाठी पहिले काय करावं लागेल तुम्हाला? स्मॉल n ची व्हॅल्यू काढावं लागेल. then small n is equal to 360/35. आता हे करता येतं तुम्हाला ना, डिवाइड करता येतं. पहिले 5 ने डिवाइड करा, बरोबर, आणि त्याच्यानंतर मग 5 ने डिवाइड झाल्यानंतर 7 ने डिवाइड करा. येईल तुम्हाला डिवाइड करता. नाही तर सोपी पद्धत काय सांगितली मी? लॉग पायचा दोघांच्या लॉगची सबस्ट्रॅक्शन आणि मग त्याचा अँटी लॉग पायचा. नाही तर मग माहिती आहे तुम्हाला काय करायचं? 5 ने डिवाइड होत आहे दोन्ही संख्या. पुढची गोष्ट माहिती आहे कसं होईल? 5 7 जा 35, 5 7 35. तसंच इथं 5 ने डिवाइड करा, 5 7 35 का 1 उरला, किती येईल? 72. 72/7 करा, किती येईल? 7 1 जा 7, पूर्ण डिवाइड झाला. 7 0 0 2 20 झाला. आता 7 2 जा 14, किती उरला? 6 0 घेतला, 7 8 56, 7 8 जा 56, म्हणजे किती येतो? हे 10.26. बघा मग हा इंटेजरने आला, 1 2 3 4 ने आला, पॉईंटमध्ये आला.
मग याचं कसं लिहायचं? n इज नॉट इंटेजर झालं. हेन्स नंबर ऑफ images n is equal to n, that is n is equal to 10. नंबर ऑफ इमेजेस किती घ्यायचे? 10 राहतील. पुढचा एक क्वेश्चन घेऊ अजून आपण. हा फर्स्ट होता, थीटा 35 होता. इफ थीटा इज इक्वल टू 36 डिग्री असेल तर कसं येईल बघा. स्मॉल n ची व्हॅल्यू काढायची. 360 अपॉन थीटा, 360 अपॉन 36, 36 किती? 10. आता 10 हा कोणता नंबर आहे? इव्हन नंबर आहे, बरोबर. मग इव्हन नंबरचा फॉर्म्युला दिला होता तुम्हाला मी आता. असं n इज इव्हन इंटेजर, सो नंबर ऑफ images capital N is equal to n minus 1, so n is equal to n किती आहे? 10 minus 1, so n is equal to 9. These are the number of images for the angle 36. अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. इफ थीटा इज इक्वल टू 40 डिग्री, थर्ड एक्झाम्पल. काय येतील बघा आन्सर. आता काय करायचं? स्मॉल n ची व्हॅल्यू काढतो आपण. 360 अपॉन थीटा, 360 अपॉन 40, 0 कॅन्सल, 4 नम म्हणजे 9. सो n इज ऑड आला तो, ऑड इंटेजर. ऑड नंबर कळतो तुम्हाला? 1 3 5 7 9. n इज ऑड इंटेजर. देन नंबर ऑफ इमेजेस कसे असतील? देन फर्स्ट केस, इफ ऑब्जेक्ट इज, त्यांनी कंडिशन काही दिलेली नाही आपल्याला. ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट अँगल बायसेक्टर, देन नंबर ऑफ इमेजेस दॅट इज कॅपिटल n. जर कुठं असेल ऑब्जेक्ट अँगल बायसेक्टरवर असेल, देन नंबर ऑफ इमेजेस n minus 1, that is n किती आला आहे? 9 minus 1 is equal to 8. तर किती इमेजेस तयार होतील? 8 इमेजेस तयार होतील. इफ द ऑब्जेक्ट इज नॉट ऑन द अँगल बायसेक्टर, मग त्याला असं लिहितात. इफ ऑब्जेक्ट इज ऑफ द अँगल बायसेक्टर, म्हणजे अँगल बायसेक्टरवर नसेल. If object is of the angle bisector, then number of images is equal to small n, that is equal to 9. म्हणजे जर ऑब्जेक्ट कशावर असेल? अँगल बायसेक्टरवर, then number of images is 8. If object is not on the angle bisector, then number of images is equal to capital N is equal to small n, that is equal to 9. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू अजून आपण. इफ थीटा इज इक्वल टू, फोर्थ एक्झाम्पल, थीटा इज इक्वल टू 45 डिग्री, देन स्मॉल n ची व्हॅल्यू काढू आपण पहिले. काय राहील? 360 अपॉन 45, 360 अपॉन 45 डिवाइड करायला. कशाने डिवाइड होतोय तो? डायरेक्ट पण डिवाइड होईल. 45 इंटू 8 करा, किती? 360. 45 45 90, 90 90 किती झाले? 180, 180 180 360 म्हणजे 8 आला.
आता n हा कोणता नंबर झाला? इव्हन नंबर येतो, समसंख्या आहे. मग कसं लिहा? n इज इव्हन इंटेजर, हेन्स नंबर ऑफ images capital N is equal to n minus 1, 8 minus 1 that is equal to 7. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला ना? पुढचा टॉपिक आहे तुमचा स्पेरिकल मिरर. टेन्थ स्टँडर्डला बघा तुम्हाला लाईट पार्ट 1 पार्ट 2 मध्ये स्पेरिकल मिरर. कसं तयार करतात? असा स्पिअर आहे समजा, ग्लास काचेचा स्पिअर आहे. त्या स्पिअरचा एखादा पार्ट काय करतात? कट करतात. समजा एवढा पार्ट कट केला आणि या पार्टला जर पॉलिश केली आपण अशी या बाजूला तर रिफ्लेक्टिंग सरफेस झाला. हा होतो कॉन्कॅव मिरर. झालं. समजा हाच पार्ट आहे असा आणि याला पॉलिश केली आपण रेड कलरचा बघा आरशाच्या मागे, तर हा भाग रिफ्लेक्टिंग झाला. तर याला म्हणतात कॉन्व्हेक्स मिरर. पार्ट आहे तुमचा. 2 टाईपचे मिरर शिकले होते तुम्ही टेन्थला, कॉन्कॅव आणि कॉन्व्हेक्स मिरर होता. दोघांच्या पासून मिळणाऱ्या इमेजेस ज्या आहेत त्या डिफरंट होत्या. मग या मिररशी संबंधित डेफिनेशन होतं तुम्हाला 10th स्टँडर्डला की जे आता वापस आपल्याला लागतील. कोणकोणत्या डेफिनेशन शिकले होते तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये? तर असं होतं, रेडियस ऑफ स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररची रेडियस आणि ॲक्च्युली तिला म्हणतात रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर कशाला म्हणतात? त्याच समजा स्पिअर आहे. या स्पिअरचा एवढा भाग कट केला आहे आपण आणि याचं कन्व्हर्शन AB एवढ्या पार्टचं स्पेरिकल मिररमध्ये कन्व्हर्शन केलं. तर याची रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे हा जो स्पिअर आहे ज्याच्यापासून मिरर तयार झाला त्या स्पिअरची रेडियस म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. मग कसं बोलाल? रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ स्पेरिकल मिरर इज द रेडियस फ्रॉम विच द स्पेरिकल मिरर इज फॉर्म्ड. ज्या स्पिअरपासून स्पेरिकल मिरर तयार झाला आहे त्या स्पिअरची रेडियस म्हणजे त्या स्पेरिकल मिररची रेडियस ऑफ कर्वेचर. मग वापस आता अजून दुसऱ्या भाषेत, द रेडियस ऑफ कर्वेचर इज द रेडियस ऑफ स्पिअर ऑफ विच द स्पेरिकल मिरर इज अ पार्ट. इज अ पार्ट म्हणजे ज्या स्पिअरपासून तो तयार झालेला आहे. दॅट इज कॉल्ड radius of curvature. It is represented by capital R.
याच्या पुढच्या सगळ्या डेफिनेशन ज्या आहे त्यांचा एक क्रम आहे, बरोबर, एकमेकांवर डिपेंड आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.